सांगोला तालुक्यातील वाकीशिवणी येथे मधमाशांच्या हल्ल्यात विद्यार्थ्यासह शिक्षक जखमी. नारळाच्या झाडाची फांदी तुटून मधमाशांच्या पोळ्यावर पडल्याने मधमाशांच्या हल्ल्यात विद्यार्थ्यासह शिक्षक, हॉटेल मालक, वाहनचालक असे अनेकजण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर सांगोला व महूद येथील खाजगी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी पाठविले. मधमाशांपासून जीव वाचवण्यासाठी शालेय विद्यार्थी, रस्त्यावरून जाणारे नागरिक पळत सुटल्याने शाळेसमोर मोठा गोंधळ उडाला होता. ही घटना सोमवारी दुपारी 1च्या सुमारास वाकीशिवणी येथील विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज परिसरात घडली. 10वीच्या गणित भाग 2च्या परीक्षेसाठी सांगोला तालुक्यातील आचकदानी, लक्ष्मीनगर व हलदैवड येथील विद्यार्थी केंद्रावर आले होते. परीक्षा संपल्यानंतर वाहन चालक असलम मुलानी लघुशंकेसाठी मागे गेल्यानंतर नारळाची फांदी मधमाशांनी हल्ला केल्याने ते हॉटेलकडे पळाले. त्याचवेळी परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर व शिक्षकावर मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे विद्यार्थी व नागरिक सैरभैर पळू लागल्याने परिसरात गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना वर्गात बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. विद्यार्थी श्रेयस यादव, शिक्षक काळेल, चालक असलम मुलानी, हॉटेल मालक अरुण उबाळे व शिपाई दयानंद होवाळ यांच्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमीवर सांगोला व महूद येथील रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले. दरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात बंद केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.